हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या वर्षीची दिवाळीची तयारी मी कशी स्टार्ट केली आहे। तर दिवाळीसाठी मला जी काही तयारी करायची आहे ते सर्व मी एका नोटबुकमध्ये लिहून घेतलं आहे की मला कुठल्या गोष्टी क्लीन करायच्या आहे, काय शॉपिंग करायचे आहे, काय फराळ बनवायचा आहे, सगळं काही मी यामध्ये लिहून घेतलं आहे। अगदी दिवाळीच्या डे बाय डे प्रत्येक दिवसाला मला काय करायचं आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी मला काय करायचं आहे, वसुबारसला मला काय काय करायचं आहे, हे सगळं मी डिटेलमध्ये लिहून घेतलं आहे। यामुळे काय झालं की माझ्या डोक्याचा अर्धा स्ट्रेस इथंच कमी झाला। आता माझ्या डोक्यामध्ये अगदी क्लिअर आयडिया आहे की मला काय काय करायचं आहे ते। तर दिवाळीची तयारीमध्ये सर्वात आधी येते क्लिनिंग। तर क्लिनिंगसाठी मी असं डे बाय डे सर्व लिहून घेतलं आहे की किचन क्लिनिंग, त्यानंतर इकडे आहे हॉल क्लिनिंग, इथं आहे बेडरूम क्लिनिंग, इथं सेकंड बेडरूमची क्लिनिंग, इथं आहे बाथरूमची क्लिनिंग, इकडे बाल्कनी। तर किचनमध्ये मला काय काय क्लीन करायचं आहे हे सगळं मी लिहून घेतलं आहे। हे तर मी बघणार नाही आहे, डायरेक्ट किचन क्लीन करायला लागले की एकामागे एक चालतेच, पण यामुळे सगळं लिहून घेतल्यामुळे माझा स्ट्रेस कमी झाला आहे। तर मी सगळं लिहून घेतलं आहे की मला लॉफ्ट क्लीन करायचं आहे, कॅबिनेट क्लीन करायचं आहे, चिमनी, काउंटर टॉप, ऑइल बॉटल स्टँड, असं सगळं मी लिहून घेतलं आहे। लिहिल्यामुळे अर्ध्या गोष्टीचा स्ट्रेस तिथेच कमी होतो। त्यानंतर मी लिहिलं आहे दिवाळीच्या फराळाबद्दल की मला कुठले कुठले फराळ बनवायचे आहेत। तर मला जे काही फराळ बनवायचे आहेत ते सगळे मी इथं लिहून घेतले आहेत, मला काय काय यावर्षी बनवायचं आहे। आणि या सगळ्यांच्या रेसिपीज वगैरे पण मी सर्व शोधून घेतले आहेत यूट्यूबवरती जाऊन की मला हे बघायचं आहे आणि त्यात माझं काही टाकून किंवा कोणाला विचारून वगैरे सगळं मी रेसिपीज त्याच्या सगळ्या लिहून घेतल्या आहे इकडे। त्यानंतर दिवाळीच्या प्रत्येक दिवसाबद्दल मी लिहिलं आहे। इथं बघा वसुबारस, धनत्रयोदशी, अभ्यंगस्नान, दिवाळी, असं सगळं पाडवा, या सगळ्या दिवशी मला काय काय वस्तू लागणार आहे। म्हणजे मला वसुबारसला मला कशाची पूजा करायची आहे, कशा पद्धतीने पूजा करायची आहे, काय काय मला त्या दिवशी लागणार आहे सामान वगैरे काय काय। आता वसुबारस म्हटलं तर मला गायीची पूजा करायची आहे, मग गाय इथं कुठे मिळेल आहे का बाजूला, किंवा मग देवघरातल्या गायीची पूजा करायची आहे। हे सगळं मला प्लॅन करायचं आहे की मला कसं डेकोरेट करायचं आहे त्या दिवशी वगैरे, हे सगळं मी आधीच सगळं प्लॅन करून ठेवते आहे। त्यानंतर धनत्रयोदशीचं लिहिलं आहे मी इथं समोर, मी लिहिलं पण आहे की इरा अँड मॉमचा व्हिडिओ मला बघायचा आहे, कारण मला तिने जे सांगितलं आहे ते मला खरंच खूप आवडलं आहे। तिने धनत्रयोदशीच्या दिवसाबद्दल खूप छान माहिती सांगितली आहे आणि मला तो व्हिडिओ खरंच खूप आवडला आहे, तर मी तो नक्कीच फॉलो करणार आहे। त्यानंतर अभ्यंगस्नान, तर आम्ही लास्ट इयर पण अभ्यंगस्नान केले होते आणि यावर्षी सुद्धा मी त्याला अभ्यंगस्नान घालणार आहे। तर छान मला सकाळी 5 वाजता उठून सगळी तयारी करायची आहे, मस्त पूर्ण डेकोरेशन वगैरे करून ठेवायचं आहे। तर ते पण मला अभ्यंगस्नानाला सकाळी 5 वाजता उठून तर मी तयारी करू शकणार नाही, सो त्याच्या आदल्या दिवशी रात्रीच मला सगळा सेटअप करून ठेवावा लागेल आणि सकाळी पटापट माझी आंघोळ करून मग त्याला उठवावं लागेल, कारण मला यावेळेस तो थोडासा अंधारातला लुक घ्यायचा आहे सकाळी 5च्या सुमारासचा। म्हणून मी ते सगळं लिहून ठेवणार आहे की मला कसं करायचं। मी इथं बघा, इथं अशी पूर्ण डायग्राम काढून ठेवली आहे की मला अभ्यंगस्नानला इथं पाठ मांडणार आहे, इथं काय, इथं हे सगळं मला लिहून ठेवायचं आहे। आणि माझ्याकडे जी गोष्ट नाही आहे अभ्यंगस्नानासाठी ती म्हणजे कळशी। तर ही कळशी मला बघायची आहे कोणाकडशी तरी, ती आणेल मी। त्यानंतर दिवाळी, आता दिवाळीच्या दिवशी काय काय करायचं आहे ते सगळं माझं अजून राहिलं आहे, त्याबद्दल मी थोडासा रिसर्च करणार आहे आणि सगळं लिहून ठेवील काय काय कशी कशी पूजा करायची आहे। आणि यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दिवाळीची शॉपिंग। तर ऑलरेडी मी सगळं माझ्या ऑर्डर प्लेस करून टाकल्या आहेत। मला जे काही डेकोरेशनसाठी सामान घ्यायचं आहे त्या सर्व ऑर्डर्स मी प्लेस केल्या आहेत। तर ते लवकरच आल्यानंतर मी त्याचा पण एक व्हिडिओ बनवेल की मी यावर्षी दिवाळीसाठी काय काय घेतलं आहे म्हणून। त्यानंतर तर दिवाळीच्या कपड्यांचं, तर मी प्रत्येक दिवसाला मला कोणत्या दिवशी काय घालायचं आहे हे सगळं मी आधीच डिसाईड करून ठेवणार आहे। प्रत्येक कपड्यांना व्यवस्थित प्रेस वगैरे करून सगळं ठेवणार आहे, कारण दिवाळीच्या 5-6 दिवसामध्ये खूप घाईगडबड असते आणि मी वेळेवर प्रेस नाही करू शकत। सो मला ते आधी सगळं प्रत्येक ड्रेस मला प्रिपेअर करून ठेवायचं आहे दिवाळीसाठी। आणि कपड्यांमध्ये काही नवीन घ्यायचं असेल तर ते मी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करते आहे। जे काही ऑनलाईन ऑर्डर टाकायचे आहेत त्या पटापट आधीच टाकून देते आणि जे काही दुकानात जाऊन घ्यायचे आहे ते सॅटर्डे संडेला घेऊन येईल। त्यानंतर आहे ग्रॉसरी।
तर किचन क्लीन करताना मी सर्व डब्बे वगैरे बघणार आहे ओपन करून, काही वॉश करायचे असेल ते वॉश पण करून ठेवणार आहे। त्याच वेळेला मी सगळं नोट डाऊन करणार आहे की माझ्याकडचं काय संपलेलं आहे आणि दिवाळीच्या फराळासाठी मला काय काय लागणार आहे याची सगळी लिस्ट बनवणार आहे मी। आणि एकदा का माझं सगळं क्लिनिंग झालं की त्यानंतर मी डीमार्टची ऑर्डर पुट करेल आणि सर्व ऑर्डर करेल। आता तुम्ही म्हणत असाल की दिवाळीची क्लिनिंग इतक्या लवकर का स्टार्ट केली आहे तू, तर याचं एक मेन कारण म्हणजे मला व्हिडिओसुद्धा बनवायचे असतात जे की तुम्ही क्लीन करायच्या आधी तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत। आणि दुसरं कारण म्हणजे मला या 15 दिवसामध्ये म्हणजे 1 ते 2 तारखेपर्यंत घरातली सर्व क्लिनिंग संपवायची आहे, जेणेकरून मला उरलेले 15 दिवस मिळतील ज्यामध्ये मी अभ्यासासोबत मला क्राफ्ट बनवायचं आहे, मला लॅन्टर्न बनवायचे आहेत, आकाशकंदील, त्यानंतर मी दिवेसुद्धा बनवणार आहे कागदाचे असे लटकवायला घरामध्ये छान। त्यानंतर मी बऱ्याच गोष्टी प्लॅन केल्या आहे, मला थोड्याशा कॅन्डल्ससुद्धा बनवायच्या आहेत, दिव्यांना कलर करायचे आहे आणि हे सर्व मी अव्यान एन्जॉय करील म्हणून त्याच्यासोबत बनवणार आहे। त्यानंतर दिवाळीच्या 1 वीक आधी मला फराळसुद्धा बनवायचा आहे, त्यामध्ये माझा पूर्ण 1 वीक जाईल फराळ बनवण्यामध्ये। तर अशा भरपूर गोष्टी मी प्लॅन करून ठेवल्या आहेत, आता बघूया यातलं काय काय होते ते, आणि हे सर्व मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। आणि हो, तुम्हाला दिवाळीच्या डिटेल क्लिनिंगबद्दल काही व्हिडिओ हवे असतील तर लास्ट इयरलाच मी अगदी डिटेल क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर केले आहेत, रूम वाईज अगदी किचन क्लिनिंग, बेडरूम क्लिनिंग, हॉल क्लिनिंग, बाल्कनी क्लिनिंग, बाथरूम क्लिनिंग, हे सगळे अगदी डिटेलमध्ये मी क्लिनिंगचे व्हिडिओ शेअर केले आहेत। सो नक्कीच एकदा तुम्ही ते बघू शकता। लास्ट इयरला माझ्या व्हिडिओला सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स दिला होता, म्हणून यावर्षी सुद्धा मी दिवाळीचे प्रिपरेशनचे व्हिडिओ बनवणार आहे, पण थोडे वेगळ्या पद्धतीने। आता क्लिनिंग तर मी डिटेलमध्ये दाखवणार नाही, आता तेच व्हिडिओ बनवून काय फायदा ना, म्हणून यावेळेस मी काहीतरी वेगळ्या गोष्टी दाखवणार आहे की मी काय काय वेगळं प्लॅन करते, काय काय करते। सो हा होता माझ्या दिवाळीच्या प्रिपरेशनचा पहिला व्हिडिओ, आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आताच फॉलो करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।